22 जानेवारीला अयोध्येतील श्री राम मंदिरात प्रभू रामांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे। देशभरात या निमित्तानं विविध उपक्रम आयोजित करण्यात येत आहेत। कोल्हापुरातील व्हिजन चॅरिटेबल ट्रस्टनं सुद्धा या निमित्त मंदिराच्या प्रतिकृतीच्या रथयात्रेचं आयोजन केलंय। गुरुवारी 11 जानेवारीला सायंकाळी 5:30 वाजता जनसुराज्य पक्षाचे अध्यक्ष आमदार विनय कोरे, प्रदेशाध्यक्ष समित कदम, सरपंच मेघा पाटील यांच्या उपस्थितीत कोपार्डे इथल्या सिद्धिविनायक कार्यालयापासून या रथयात्रेची सुरुवात होणार आहे। श्री राम, लक्ष्मण, सीता यांच्या संगमरवरी मूर्ती असलेल्या मंदिराच्या प्रतिकृतीची ही रथयात्रा 40 गावांमधून जाणार आहे। भाविकांना मंदिराच्या प्रतिकृतीच्या गाभाऱ्यात जाऊन प्रभू श्री रामांचं दर्शन घेता येणार आहे। ज्या गावांमध्ये ही रथयात्रा पोहोचेल त्या गावातील पुजाऱ्यांना पूजा, अर्चा आणि अभिषेकाचा मान मिळणार आहे। तरी या भागातील सर्व लोकांनी जास्तीत जास्त या दर्शनाचा लाभ घ्यावा। प्रत्येकाला अयोध्या येथे जाणं शक्य होत नसल्यामुळे आम्ही ह्या रथाची स्थापना केलेली आहे। त्या पद्धतीने हा 40 गावांमध्ये जाणार आहे आणि 9 ठिकाणी मोठ्या गावांमध्ये हा मुक्काम करून तिथे रोज संध्याकाळी भजनाचे कार्यक्रम घेतले जाणार आहेत। 22 जानेवारीला कोल्हापुरात रथयात्रेची सांगता होणार आहे। या रथयात्रेसाठी 20 लाख रुपये खर्चून रथाची निर्मिती करण्यात आली आहे।